गाईज, तुम्ही जो आता क्वेश्चन बघितलेला आहे तो JEE 2023 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधला आहे. त्याचा सब टॉपिक आहे एस्केप व्हेलोसिटी. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी की हा क्वेश्चन सॉल्व्ह कसं करायचं. त्याआधी आपल्याला बघायचं की ह्यामध्ये गिवन काय दिलेलं आहे. सो गिवन दिलेला आहे एस्केप व्हेलोसिटी ऑफ ए चा रेशो आणि एस्केप व्हेलोसिटी ऑफ बी इज टू किती आहे 1:2 आणि नंतर काय दिलेलं आहे रेडियस ऑफ ए इज टू रेडियस ऑफ बी किती आहे 1:3 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ ए इज टू बी यांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एस्केप व्हेलोसिटीचा फॉर्म्युला काय आपला दॅट इज VE इज इक्वल्स टू √2g m/r. पण आपल्याला VA आणि VB चं सेपरेट काढायचं आहे. सो लेट्स सी VA चं काय येतो √2g ma/ra. सेम VB चं काय येणार आहे VB इज इक्वल्स टू √2g mb/rb. राईट. आता हे आल्यानंतर आपल्याला दोघांचा रेशो घ्यायचा आहे. काय आहे तर VA अपॉन VB इज इक्वल्स टू दोघांचे फॉर्म्युलेज आपण लिहूया इथं काय √2g ma/ra अपॉन √2g mb/rb. हे आल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बघायचं कॉमन कुठल्या गोष्टी ते आपण कॅन्सल आउट करूया. कॉमन आहे 2 कॅन्सल झाला, कॉमन आहे g कॅन्सल झाला. सो आपल्याकडे काय राहिलेलं आहे VA आणि VB ची व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे काय आहे 1:2 ते पण लिहून घेऊ आपण 1/2 इज इक्वल्स टू √ma/ra अपॉन √mb/rb. हे आल्यानंतर आता हा जो डिनॉमिनेटर आहे हा वरती गेल्यानंतर रिव्हर्स होईल. म्हणजे काय होणार आहे दॅट इज 1/2 इज इक्वल्स टू √ma/ra इंटू √rb अपॉन सो हा जो आहे डिनॉमिनेटर हा वरती गेल्यानंतर काय रिव्हर्स होणार आहे. सो काय होणार आहे 1/2 इज इक्वल्स टू √ma/ra इंटू √rb/mb. हा आता रिव्हर्स झालेला आहे. नाव आपण काय करूया दोघांचे मला स्क्वेअर रूट्स काढायचे आहेत. मग काय करणार स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स केल्यावरती 1/2 च होणार आहे 1/4 इज इक्वल्स टू ma/mb इंटू rb/ra. बिकॉज आपण mm ला खाली एका खाली एक घेतलेलं आहे आणि rr ला एका खाली एक घेतलेलं आहे. नाव आता rb आणि ra ची व्हॅल्यू आहे का तर हो आहे काय 1:3. पण आपण उलट लिहिलेलं आहे सो आपण लिहिणार आहे 3:1. सो काय बनतंय हे 1/4 इज इक्वल्स टू ma/mb इंटू 3/1. क्रॉस मल्टिप्लाय जेव्हा आपण करतो 3:4 आणि 1:1 ते काय बनतो दॅट इज mb/ma इज इक्वल्स टू 1/12. हा झाला आपला फर्स्ट इक्वेशन. राईट. क्लिअर आहे. सो आता आपल्याला बघायचं आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चा रेशो a इज टू b चा. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज g फॉर्म्युला काय gm/r². राईट. नाव a इज टू b काढायचंय मग काय येणार आहे g of a is equals to g m of a upon r of a चा होल स्क्वेअर. g of b is equals to g m of b upon r of b चा होल स्क्वेअर. आता ह्या दोघांचा आपण जेव्हा रेशो घेतो दॅट इज g of a upon g of b is equals to काय बनणार आहे ते दॅट इज दोघांना आपल्याला लिहावं लागणार आहे डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दॅट इज gm of a upon ra चा स्क्वेअर अपॉन gm of b अपॉन rb चा स्क्वेअर. राईट. नाव आता कॉमन काय ते कॅन्सल आउट करूया दॅट इज g कॉमन आहे g कॉमन आहे गेला. आपल्याकडे काय राहते आता दॅट इज m of a अपॉन r of a उलटे गेल्यानंतर सो आपल्याकडे काय राहते आता
दॅट इज एम ऑफ ए अपॉन आर ऑफ ए चा होल स्क्वेअर. डिनॉमिनेटरला वरती पाठवल्यावर काय होतं ते रिव्हर्स होणार आहे. दॅट इज आर बी चा स्क्वेअर अपॉन एम ऑफ ए, सो एम ऑफ बी. नाव आता काय होणार आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आता एम ऑफ ए आणि एम ऑफ बी ला एकत्र घेऊया आणि आर ऑफ ए आर ऑफ बी ला एकत्र घेऊया. सो दॅट इज एम ऑफ ए अपॉन एम ऑफ बी इंटू आर ऑफ बी अपॉन आर ऑफ ए चा होल स्क्वेअर. राईट. नाव आता आपल्याला एम ए आणि एम ए अपॉन एम नाव आता आपल्याला एम ए अपॉन एम बी ची व्हॅल्यू माहिती आहे आणि आर ए आणि आर बी ची व्हॅल्यू पण माहिती आहे. फर्स्ट इक्वेशन आपण काढला होता एम ए आणि एम बी चा. दॅट इज एम ए अपॉन एम बी आपला आहे 1/12 इंटू आर बी आणि आर ए दॅट इज 3:1. सो काय बनणार आहे आपला 3/1 चा होल स्क्वेअर. सो 1/12 इंटू 3 चा स्क्वेअर किती आहे 9, 1 चा स्क्वेअर 1. डिवाइड होत आहे का आता, येस. 3 3 जा 9, 3 4 जा 12 दॅट इज 3/4. सो आपला आन्सर आहे जी ऑफ ए इज टू जी ऑफ बी इज इक्वल्स टू 3:4. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अशाच नवीन कॉम्पिटेटिव्ह क्वेश्चनसाठी स्टे ट्यून्ड. बाबा विल बी बॅक.